नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी.बा. पाटील यांचेच नाव देऊ असे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार रोज गाजावाजा करून घोषणा करत होते. प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि भूमिपुत्रांचा विश्वास जिंकण्यासाठी आश्वासनं देण्यात आली. पण 30 सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विमानतळाला अधिकृत सार्वजनिक वापरासाठी विमानतळ परवाना मिळतो आणि त्या परवान्यात कुठेही लोकनेते दी.बा. पाटील साहेब यांचे नाव नमूदच नाही. मग प्रश्न असा, इतके दिवस जे आश्वासनांचे ढोल वाजवले ते फक्त जनतेला फसवण्यासाठी होते का? प्रकल्पग्रस्तांची वेदना, त्यांचा संघर्ष आणि त्यागावर पाणी फेरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केली आहे का? जमिनी देऊन विकासाला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना पायदरी तुडवणं हा केवळ अन्याय नाही तर विश्वासघात आहे. लोकनेते दी.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणं हे प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे. हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही.